परिवार की गरीबी के कारण उनके पास मजदूर के रूप में काम करने के अलावा कोई विकल्प नहीं था। उनके परिवार में पत्नी और बच्चे हैं। कुछ दिन पहले अचानक उनकी आंखों की रोशनी लौट आई। आंखों की रोशनी खोने के बाद वे अपनी पत्नी और बच्चों के साथ अकेले रह गए थे। इसके बाद दोनों आंखों की रोशनी चले जाने के कारण वे भूख से पीड़ित थे, लेकिन अब भाग्यशाली हो और ईश्वर की कृपा से दृष्टि मिल जाए तो भी मायने नहीं रखता। इस तरह उनके एक मित्र ने उनकी मदद के लिए हाथ बढ़ाया और मित्र ने 5-6 महीने तक उनकी सेवा की। एक दिन अचानक खाड़गांव हिनायत नगर विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक बाबूराव कदम कोहलीकर का फोन आया। उन्होंने तुरंत स्वास्थ्य समिति के सदस्य शिवसेना कार्यकर्ता राजू तावड़े को सूचना दी। तावड़े तुरंत उस व्यक्ति को अस्पताल ले गए और भर्ती कराया। उनकी कई जांचें की गई। हाड़गांव के उप जिला अस्पताल के नेत्र रोग विशेषज्ञ डॉक्टर वीरभद्र कोटवाल और उनकी टीम ने युवक का इलाज किया और उनकी दृष्टि वापस लौटा दी। इसके बाद एक खबर उनके परिवार तक पहुंची। उनकी दृष्टि वापस आने के साथ ही उनके बिछड़े परिवार के सदस्य भी लौट लाए। अपनी दृष्टि वापस पाने वाले और अपने तबाह परिवार को फिर से सामान्य होने वाले दत्ताराव राघोजी चौरे ने विधायक बाबूराव कदम कोहलीकर, नेत्र रोग विशेषज्ञ डॉक्टर कोटलवाल और उनकी टीम के प्रति आभार व्यक्त किया। सध्या आपण हदगाव तालुक्यातील तळणी या गावचा एक रहिवासी आपल्या सोबत आहे। त्या व्यक्तीला कुटुंबांना दोन्ही डोळे गेल्याच्या नंतर सोडून गेले आणि परत त्यांनी बाबूराव कदम म्हणजेच या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार असलेले त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली। त्यांनी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राजू तावडे, त्यांनी या आरोग्य विभागाच्या कमिटीवर आहेत, तर त्यांनी यांना फोन केला। फोन केल्याच्या नंतर त्यांनी यांच्या ऑपरेशनची डोळ्याच्या ऑपरेशनाची व्यवस्था केल्याच्या नंतर यांना दृष्टी आली आणि दृष्टी आल्याच्या नंतर त्यांचा कुटुंबीय देखील परत आता त्याच्यासोबत आलेले आहेत। तर ते व्यक्ती आपल्या सोबत सध्या आहे। तर भैया आपलं नाव काय? काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हतं? नाही, दोन्ही डोळ्यांना एक माणूस मला पेशंटच लागला याला नाही। आणि तुमचे नातेवाईक काय सोडून गेले तुम्हाला? ते पहिल्यांदा स्पष्ट बोला की दिसत नाही त्याच्यामुळे गेलते। म्हणजे तुम्ही आता बेकामाचे झाल्यामुळे सोडून गेले पूर्ण तुम्हाला? आणि पुन्हा त्याच्यानंतर काय प्रक्रिया केली तुम्ही? नाही, काहीच नाही। हा, तुम्हाला म्हणजे दृष्टी कशी आली पुन्हा नंतर? म्हणजे आता काय तपासणी हे ते केली का? नाही, तुम्ही नंतर म्हणत होता ना की यांच्याकडे गेलो यांनी, काय प्रक्रिया घडली ते सांगा की घटनाक्रम। हो, राजभाऊन मदत केली मला, आधी मदत केली। हे करावं लागते किंवा कागद करावं लागते, ते करावं लागते, होते ऑपरेशन म्हणजे। त्यांनी हदगाव तालुक्यामध्ये आरोग्य विभागाच्या कमिटीवर असणारे एक समाजसेवक म्हणून राजू तावडे इथं कार्यरत आहेत। तर त्यांनी दृष्टी गेल्याच्या नंतर सन्माननीय राजू तावडे यांना फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर त्यांनी या कार्यामध्ये यांना मदत केली आणि दृष्टी देण्याचे काम त्यांनी केलेले असल्यामुळे ते पण आपल्यासोबत आहेत। तर नेमकं राजू भाऊ, काय घटनाक्रम काय झालेला आहे? घटनाक्रम कसं झालं, याला 2 वर्षापासून दिसत नसल्यामुळे याच्या घरचा परिवाराला सोडून गेल्यानंतर यानं मला धुंडत आलं, माझ्याकडे आलं। मला असा धर भाऊ म्हणला, घरचा परिवार गेला, हे गेला, मला काहीतरी मदत करा म्हणला। मग यांनी साहेबाकडे गेले, आमदार साहेबांनी मला फोन केला। मग मी याला मदत केली, डॉक्टर कोटलवार दाखवलं। नांदेडला जायचा प्रयत्न होते पण नांदेडला जाऊ दे नाही, इथंच ऑपरेशन केलं, एका डोळ्यात केलं। जसं केलं तसं गावात गेलं, फिरायला गेलं, परिवाराला कळालं की याला दिसायला लागल्यामुळे परिवार परत वापस आला घरी। आता सुखानं घरी नांदायले। या घटनेहून एवढं तर सध्या मानसिक काही झाल्याच्या नंतर परिवारातील सदस्य देखील त्यांना सोडून जातात। असंच एक हे ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल। कॅमेरामॅन विश्वास देशमुख यांच्यासोबत मी अरविंद जाधव, भारत टीव्ही चॅनल, नांदेड। सर, आपलं नाव काय? माझं नाव डॉक्टर वीरभद्र गुरुचरण कोटलवाड, वैद्यकीय अधिकारी, नेत्रशल्य चिकित्सक, उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे मी मागील 2.5 वर्षापासून इथे कार्यरत आहे। आणि आपल्या या उपजिल्हा रुग्णालय हदगावमध्ये सन्माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सर नांदेड व सन्माननीय वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व आपण इथे दर मंगळवारी मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेत असतो व या मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरामध्ये निशुल्क सेवा आपण सर्व जे काही अंध व्यक्ती येतात त्यांना आपण देत असतो। आणि याच्यामधून बऱ्याच रुग्णांना ही दृष्टी लाभत असते। आणि आमच्या याच्या अंतर्गत माझे सर्व कर्मचारी, माझे स्टाफ, आमचे इन्चार्ज, माझे सहकारी वैद्यकीय अधिकारी
व आमचे सन्माननीय तावडे साहेब रुग्ण कल्याण समितीचे त्यांनी पण याच्यामध्ये भरपूर सहभाग असतो. त्यांनी पण आपल्या या रुग्णालयामध्ये वेळोवेळी त्यांची आपल्याकडे रुग्ण हे रेफर करत असतात. आणि तशाच प्रकारे एक पेशंट असाच एक बायोलॅटरल ब्लाइंड काही दिवसापूर्वी आमच्याकडे आला होता. त्याला अक्षरशः दोन्ही डोळ्याने त्याची दृष्टी गेली होती आणि त्याला येताना अक्षरशः त्याच्या भावाने त्याला हाताने धरून आमच्या रुग्णालयामध्ये आणलं होतं. आम्ही त्याला पूर्ण धीर दिलं आणि त्याच्या घरी पण काही अडचणीमुळे त्याच्या दोन्ही डोळ्याची दृष्टी गेल्यामुळे त्याला घरी पण त्याचं जे काही घर त्याचं चालवणं होतं हे अत्यंत कठीण होऊन बसलं होतं. म्हणजे त्याचा घरचा पूर्ण रोजगार तो त्याच्या डोळ्याच्या न दिसल्यामुळे निघून गेला होता. परंतु आम्ही त्यांना पूर्णपणे धीर घेऊन तुला पूर्णपणे दृष्टी येईल याची आम्ही त्यांना शाश्वती देऊन त्याचा आमच्या रुग्णालयामध्ये मोतीबिंदूची नेत्र शस्त्रक्रिया केली व नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या दुसऱ्या दिवशी त्याला खूप चांगली नजर आली आणि तो पेशंट एवढा खुश झाला की साहेब मला परत पूर्ण माझी दुनिया दिसत आहे आणि मी स्वतःच्या पायावर उभा राहील आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मी आता पूर्णपणे करू शकतो म्हणून त्याचे उद्गार त्यांनी काढले. आणि त्याच्याबद्दल आम्हाला पण संपूर्ण कर्मचाऱ्यांना आणि मला आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक सर, आमचे वैद्यकीय अधीक्षक सर, मेट्रन मॅडम, आमचे इन्चार्ज सिस्टर ह्यांना सगळ्यांना पण खूप आनंद झाला. आणि अशाच प्रकारे आम्ही ही निरंतर सेवा आमची पूर्ण मनोभावे आम्ही करत आहोत. आणि या गरजू रुग्णांनी आणि सर्वांनी या आमच्या इथल्या मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचा दर मंगळवारी होणाऱ्या सगळ्यांनी लाभ घ्यावा ही माझी सगळ्यांना आपणास नम्र विनंती.